सोमनाथ सूर्यवंशींच्या कोठडीमधल्या मृत्यू प्रकरणी एका अधिकाऱ्यासह 3 पोलीस निलंबित। परभणीमधून मुंबईला निघालेल्या लॉंग मार्चला परभणी पालकमंत्री बोर्डीकरांची माहिती। आंदोलकांचा लॉंग मार्च नाशिकमध्ये स्थगित। आंतरवाली आंदोलकांना बजावलेल्या तडीपारीच्या नोटिसांवरती मनोज जरांगे आक्रमक। आंदोलन बंद करण्यासाठी नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची तडीपारी हे तर षडयंत्र, फडणवीसांकडेच जरांगेंचा रोख। राजन साळवी यांच्या शिंदेंच्या शिवसेनेमधला पक्षप्रवेश ठरला। 13 तारखेला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा प्रवेश करणार। प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये आज सलग 28व्या दिवशी सुद्धा भाविकांची तुडुंब गर्दी। रविवारची सुट्टी असल्यामुळे पवित्र स्नानासाठी सकाळपासूनच रांगा। कालपर्यंत 42 कोटी भाविकांचं पवित्र स्नान। उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला 4 कोटीचा गंडा। चित्रपटामध्ये काम देतो आणि चित्रपटामध्ये पैसे गुंतवल्यास चांगला नफा देतो असं आमिष दाखवून लुबाडलं। घृष्णेश्वर मंदिराच्या कळसाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू। एबीपी माझानं कळसाला तारेचा आधार दिल्याची बातमी दाखवल्याच्या नंतर पुरातत्व खात्याला जाग। एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। भारत आणि इंग्लंड यांच्यामधली दुसरी वनडे आज कटकमध्ये। मालिका आजच जिंकण्याची भारताला संधी। रोहित आणि विराटच्या फॉर्मकडे सगळ्यांचं लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।